पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान संपन्न। सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या पंधरवड्यात देशभर स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबवले जात असून हे अभियान पाबळ येथील ग्रामीण रुग्णालय येथे दिनांक 19 सप्टेंबर रोजी संपन्न झाले। या शिबिरामध्ये दिनांक 19 सप्टेंबर रोजी 250 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला असून या शिबिरात महिलांचे रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंतरोग तपासणी, स्तन, गर्भाशय व मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा, रक्त आणि हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग तपासणी, सिकल आजार आणि क्षय तपासणी, त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात आलं। तसेच 26 सप्टेंबर रोजी हे शिबिर पुन्हा पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयात संपन्न होणार असून यावेळेस डोळे तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, अवयवदान नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळेस निरोगी जीवनशैली आणि पोषण आहाराबाबत स्थानिक व क्षेत्रीय आहाराला प्रोत्साहन देणं, गरोदर आणि स्तनदा मातांसाठी तसेच लहान बाळांसाठी योग्य आहार, मासिक पाळी, स्वच्छता आणि पोषण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। तसेच टेक होम राशनचे वितरण आणि माता व बाल सुरक्षा कार्ड, याचबरोबर प्रधानमंत्री मातृवंदना योजना नोंदणी, आयुष्मान वय वंदना कार्ड, सिकल सेल कार्ड, पोषण ट्रॅकर यामध्ये लाभार्थी नोंदणी करण्यात आली। यावेळेस शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले म्हणाले की राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून पाबळ या ठिकाणी अद्ययावत ग्रामीण रुग्णालय उभे राहिले असून रुग्णालयाच्या माध्यमातून पाबळ आणि परिसरातील रुग्णांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत। रुग्णालयात स्टाफ आणि विविध सामग्री उपलब्ध झाली असून भविष्यात रुग्णालयाला कुठलीही मदत लागल्यास पाठपुरावा केला जाईल असे सांगितले। हे शिबिर पार पडत असताना शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून शिबिरामध्ये उपस्थितांना बिस्किट पुडे आणि चिक्कीचे वाटप करण्यात आले। शिबिराचे नियोजन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन धस यांनी केलं। यावेळेस शरद बँक संचालक अजय घुले, जिल्हा परिषद सदस्य सविताताई बगाटे, पाबळचे सरपंच सोपान जाधव, डॉक्टर सरडे, डॉक्टर उधाणे, डॉक्टर शिंदे, तांदळे, गोपाळे, त्याचबरोबर श्रीमती निळे यांच्यासह आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।